प्रणाम. कारण माझ्या लेखीसाठी तुम्ही सगळे मोठे आहात आणि तुमच्यासाठी आणि लहान वयामध्ये माझे वडील जिल्हाधिकारी आहेत, माझे सासरे आयटीचे प्राध्यापक आहेत. अशा ज्या कुटुंबात मी वाढलेला असताना एका वडिलांनी गुन्हेगारी क्षेत्र पाहून गुन्हेगारांना चांगल्या वळणावर जाण्याचा मार्ग दाखवला. माझ्या सासऱ्यांनी विद्यार्थी घडवले आणि कसं जगावं हे शिकवलं. आणि हे राम सर मला आज भरून आले, कारण माझ्या लेखीचं आज स्वप्न आहे की तुम्ही IAS ऑफिसर व्हावं. आणि आम्ही गेली 5 वर्ष मी सौभाग्यवती फेस करतोय की तिला समाजाप्रती प्रेम हे आत्ता 5 वर्ष मिळालं तर ती पुढं गेल्यानंतर पुढं अधिकारी होईल. त्यामुळं आज मी स्वतः सुद्धा डॉक्टरेट करतोय आणि सगळ्या शिक्षण वर्ग शिक्षक प्राध्यापक आले अशोक सरांचे आभार आहे की माझ्या लेखीला इथून पुढे शिक्षकांची गरज आहे आणि त्यासाठी सगळे शिक्षक वर्ग माझ्यासाठी दिल्यासाठी धावून आले. त्याबद्दल मी खूप खूप आभार आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला मी मदत करायचा प्रयत्न केला, पण हा एक घटक असा होता आमच्या जिव्हाळ्याचा होता. आणि माझी सासूवाडी म्हणजे आपल्या कोल्हापूरचं रेणुका होते, तर माझा येणा जाण्याचा मार्ग तो माझं घर सुद्धा तिथं माझं जेल क्वार्टर्स होते, तर माझं मंगळपेठेत एक घर होतं. त्यामुळे या लोकांचा ऋणानुबंध एवढा होता, पण उपेक्षित म्हणून यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता. तो कुठे तर संपावा आणि ही सुद्धा आमचीच आहे आणि आमच्यासोबत राहावी आणि अशा उत्साही कार्यक्रमामध्ये त्यांना मान सन्मान मिळावा म्हणून आता एक छोटासा प्रयत्न केला होता. कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला आयर दिला जातो, तर आमचा माझ्या लेखीकडून प्रेमाचा आयर आहे तो तुम्ही स्वीकार करावा. आणि आताच माझे सासरे आणि बाबांशी बोलणं झालं आणि हा सगळा उत्साह पाहून माझ्या बाबाने सांगितलं आहे की पोस्ट ऑफिस विभागाला भारतीय डाक विभागामार्फत ज्या कोणी भगिनी आहेत, जसं सरपंचांनी सांगितलं की त्या डिझास्टरमध्ये काम करतात किंवा काही भगिनी आहेत त्या रस्त्यावर काम करत आहेत, कोणत्या रस्त्या ठिकाणी काम करतात, तर त्याचा 5 लाख रुपयापर्यंतचा ॲक्सिडेंटल विमा आम्ही आमच्या मार्फत करतो. मी बाबांना आणि सासऱ्यांना विनंती करतो आणि भारतीय डाकघराचे अमोल शिंदेला विनंती करतो की त्याबाबतचं पत्र मी तुम्हाला आजच तुमच्याकडे सुपूर्द करतो की तुम्ही स्वीकारावं. अशी आहे सगळ्यात आधी इथं या उभ्या असणाऱ्या तृतीयपंथी भगिनींसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया, कारण ही कोल्हापूर जिल्ह्यातली नव्हे, महाराष्ट्रातली नव्हे, भारतातली नव्हे तर संपूर्ण जगामधली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापनाची पहिली टीम आहे. म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत त्यांना आपण तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलंय की पूर व्यवस्थापन कसं करायचं, बोट कशी चालवायची, पाण्यात अडकलेल्या माणसांना बाहेर कसं काढायचं, जर त्यांच्यातलं कोणी जखमी झालेलं असेल, बेशुद्ध झालेलं असेल तर त्यांना शुद्धीवर कसं आणायचं. आणि कोल्हापूर नगरीचं, कोल्हापूर जिल्ह्याचं हे वैशिष्ट्य आहे की आपण सगळ्या गोष्टी हटके करतो. तसंच हे सुद्धा काम मयुरीच्या नेतृत्वाखाली, मैत्री संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनानं जगातली पहिली ही तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापनाची टीम बनवलेली आहे. एक वेगळं नेतृत्व संपूर्ण जगासमोर आपण उभं केलेलं आहे. जेव्हा हे काम करण्याचा मी निर्णय घेतला तेव्हा मला असं वाटत होतं सर की देशातली पहिली टीम आहे, पण जेव्हा मी गुगल केलं, जेव्हा AIच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला विचारलं तेव्हा या सगळ्या प्लॅटफॉर्मने गुगलने सांगितलं की प्रसाद ही भारतातली नव्हे जगातली पहिली टीम. त्यामुळे सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हे जे काम करणार आहे ते सामान्यपणे कुणीही करू शकत नाही. हे करण्यासाठी त्यांना पहिलं पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे त्यांना जितक्या आहे आपण करू आणि त्यांचं जितकं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे. आपल्या सगळ्यांची थाप त्यांच्या पाठीवरती असली पाहिजे. धन्यवाद.